नमस्कार मंडळींनो, आज परेश भाई बरोबर मस्त गजाली मारले। आणि जर तुमका वेगवेगळ्या प्रकारचे जर्सी टी शर्ट्स शिवून असतले तर परेश भाईला खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर नक्की संपर्क साधा। उत्कृष्ट प्रकारचे टी शर्ट तुमका शिवून आणि छापून गावतले। घराकडे येल्यार माका सर्वेश गावलो आणि माका म्हणता घे म्हातारीचे केस खा, तुझे केस कधीच पांढरे नाही होऊचे आणि 36 चलाक घेतल्यान। मी दुकानात गेले तर दुकानवाल्यान माका सांगल्यान वाईच लक्ष ठेव, मी येतोय घराकडे जाऊन। मग मी सीसीटीव्ही फुटेज लावून दुकानावर लक्ष ठेवलंय। दुकानातून घराकडे येले आणि आवशीन माका म्हटल्यान तू बाहेरचा लय खाऊक लागलं म्हणून पाकिटात बंद असलेलो क्रीम पाव मी खाऊक घेतलंय। मग मी फिश ॲक्वेरियमला गेले तर तकडे पाखरांनी आरडान माझा जीव खाल्यानी। मग मी त्याका बोललंय पाखरा आजाद केलंय तुका, मग गप रावला। माका जा घ्यायचा होता तर मी घेतलाय आणि म्हटलंय चलाक घेऊया। बाहेर येऊन बघतोय तर काय अक्षरशः हकडे माका वेडा चंदनचं धायकाला बघूक गावलो। बऱ्याच दिवसांनी आमचो मित्र आमच्या घराकडे इल्लो म्हणून त्याका माझा देऊन शांत केलंय। बघा कशी बाटली बाजूक ठेवून म्हणता ही बाटली माका नको। मग मी बापण्याच्या घराकडे गेलोय तर आजीन माझ्या खांद्यावर हात ठेवून गजाली मारूक लागली। घराकडे येल्यार हकडे आवशीन ओप्पो मोबाईलच्या बँकेतसून नोट काढल्यान आणि माका म्हटल्यान की जा वाईच खर्चापुरती चिकन घेऊन ये। बाहेर येऊन बघलंय तर ह्याना बसाची पुरेपूर तयारी करून ठेवलेल्या। कसलो हसता तो बघा। जंबुरा घराकडे येईल आणि माका म्हणता मामा लाइटिंग वाली फिश बघ। लाइटिंग वाली फिश आयुष्यात मी पहिल्यांदा बघलं। तेवढ्याच हकडे पमून जंबुरा गरगरावून फिरवल्यान आणि लाइटिंग वाली फिश बाहेर काढल्यान। घराकडे येईल तर पपीनकडे खोबरा डान्स करूक सुरुवात केल्यान आणि पुढे काय केल्यान ता बघा। आवशीन म्हटल्यान पिंजरो साफ करताय तर किती खोटे गुण पपीक लागले ते बघा। आवशीक अजिबात पिंजऱ्यात हात लावूक देणार नाही, कितीचा आगाव, नुसता आगावपणा करूक लागला। आता कसा करता आता बघा। मग म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे, भेटाय पुढच्या व्लॉग मध्ये। तवसर देवा काळजी।